सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ड्रेनेज कामासाठी शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे खड्डे खोदल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। मायको सर्कल, होलाराम कॉलनी येथील अंबिका अपार्टमेंटच्या समोर ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून पाण्याचा पाईप फुटलाय। त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। कोणतीही पूर्वकल्पना न देता काम सुरू केले जात असून ड्रेनेज व पाणी पुरवठा लाईनची माहिती न घेता खोदकाम केले जात असल्याने या समस्या उद्भवत आहे। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रकार घडल्याचा स्थानिक नागरिकांमध्ये आरोप आहे। तसेच स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेला वारंवार लेखी आणि ऑनलाईन तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नाहीये। गेल्या 4 दिवसांपासून पाण्याची नासाडी आणि नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून खोदकाम करताना जलवाहिन्यांची काळजी घेण्याची मागणी केली जात आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।